घनसांगवी तालुक्यात अवकाळी पावसाचा तडाखा, उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान। जालना जिल्ह्यातील घनसांगवी तालुक्यात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मोठे नुकसान झाले आहे। अचानक झालेल्या पावसामुळे उन्हाळी पिकांवर मोठा परिणाम झाला असून शेतकरी हवालदिल झाले आहेत। तालुक्यात गहू, हरभरा, ज्वारी तसेच विविध फळपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। अनेक ठिकाणी पिके आडवी पडली असून काढणीच्या टप्प्यावर असलेल्या पिकांना फटका बसला आहे। यामुळे शेतकऱ्यांच्या हाती येणाऱ्या उत्पन्नावर पाणी फिरले आहे। याशिवाय वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी गोठ्यांची पडझड झाली असून शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान झाले आहे। दरम्यान यापूर्वी झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानीचे पंचनामे अद्याप पूर्ण झाले नसल्याने शेतकरी चिंतेत असताना पुन्हा नव्या नुकसानीमुळे प्रशासनाने तातडीने पंचनामे करून मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे। सरकारने हेक्टरी किमान 1 लाख रुपयांची मदत जाहीर करावी अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली। महाराष्ट्र लोक न्यूज चॅनलसाठी जालना जिल्हा प्रतिनिधी पवन आव्हाड। त्या किती नुकसान आहे तुमचं? आज जर बघितलं साहेब तर आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे काय रब्बीचे पीक आहेत ते संपूर्ण उद्ध्वस्त झालेले। मग त्याच्यामध्ये गहू असेल, ज्वारी असेल, हरभरा असेल, टरबूज असेल, त्याच्यामध्ये फळपीक हे सगळं काहीच राहिलेलं नाहीये। भयानक त्या ठिकाणी नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे। आता काय मागणी आहे आमची? काल आम्ही निवेदनाच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं आणि त्यांना मागणं की बाबा आपण दिनांक 1 एप्रिल आणि 2 तारखेला जो काय त्या ठिकाणी अवकाळी पाऊस आणि वारा झालेला आहे त्याचे आपण त्या ठिकाणी प्रशासनाला सांगून त्या ठिकाणी पंचनामे पूर्ण सरसकट केले पाहिजे आणि त्याच्यानंतर त्या सर्व शेतकऱ्यांना अशी भरीव अशी मदत आपण केली पाहिजे। मग रब्बीसाठी आपण 50,000 रुपये दिले पाहिजे, फळबागांसाठी 1 लाख रुपये दिले पाहिजे, जे काही घरांची पत्र उडाली, जे काही नासधूस गोठ्यांची झालेली आहे म्हणून ह्या इतर नाशसाठी याच्यामध्ये आपण कमीत कमी 1 लाख रुपये अनुदान त्या गोठ्यासाठी आपण शेतकऱ्यांना दिलं पाहिजे अशी आमची मागणी आहे शासनाकडे। अभी खेत में गेहूं का नुकसान हुआ है शेतकरी का, हमारा भी गेहूं का नुकसान हुआ है। आम के झाड़े जो आम गिर गए उसके सब उसका नुकसान हुआ है, चने का नुकसान हुआ है। सरकार ने हमारी मदद करना चाहिए कुछ शेतकरियों की। तो फड़बाग का जो 1 लाख रुपए हेक्टेयर हिसाब से देना चाहिए। पंचनामे हो गए? पंचनामा अभी हुआ नहीं है, पंचनामा भी करना चाहिए जल्द से जल्द।